का 1035 मधली गोष्ट आहे. अच्छा. तर ही असं मन असं तृप्त होऊन जाते तिथं आल्यावर. राहण्याचा आनंद एक वेगळाच असतो. आलेला आणि आता समोर बसायचा महादेवा चढल्यासारखा तर प्रख्यात आहे त्या ठिकाणी. नमस्कार गाईस, स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आणि माझे मित्र आज जाणार आहोत मुक्ताबाईला. चला तर जाऊया. मित्रांनो, पाऊस चालू असल्यामुळे आम्ही थोडं हळू येत गेलो. तशी आम्ही सगळेजण ओले झालेलो आहोत. आता या साईडला पूर्ण ऊन निघालेली आहे. चला मुक्ताबाईच्या आधी डोमा नावाचं एक गाव आलेलं आहे. आता गावामध्ये आम्ही आतमध्ये एंट्री करत आहोत. डोमा हो, डोमा गाव आहे ना. आम्ही आता मुक्ताबाईच्या गेटवरून आतमध्ये एंट्री केली आहे आणि इथून मुक्ताबाई सरासरी 2 ते 3 किलोमीटर आहे. मित्रांनो, इथे आल्यावर सगळ्यात आधी तर गाडीची किती रुपये, प्रति गाडी किती रे? प्रति गाडी 20 रुपये फी द्यायला लागते. गाडीची एंट्री चार्ज. अशा प्रकारे आपण मुक्ताबाईला आलेलो आहोत. आता आतमध्ये जाऊन बघू काय मुक्ताबाई असं खूप पाहण्यासारखं आहे म्हणते. चला तर जाऊया. गाडी कुठला आजी रे? इकडे लावून नका समोर. तर अशा प्रकारे आम्ही मुक्ताबाईला आलेलो आणि आता समोर जातो. I've got an itch I can't scratch, I'm missing a piece that completes a whole part of me, an open wound scar to see. Everybody come here, gather round, welcome to the freak show, the best in town. What the hell's wrong with me? I don't get along with anybody, honestly. I've been living in my own head constantly, thoughts jumbled round, think I need a new lobotomy. Wait, all these thoughts are too negative, I don't wanna get lost in the sedative. Gotta show them what I got, I'm competitive. You know I'm about to go off, I won't let them win, I'll take a stab. I wanna chase a bag, I want a way I can change all the things I lack. I gotta face the facts, I got a taste in that. Got me obsessed with the rest, I got an itch to scratch. I'll give up everything. Fake friends, but I'm a downfall, it's toxic. Day one started to outlaws for profit. All I do is write verses, no talking. All I do is put the work in, no option. This was everything I ever wanted. Created a legacy off of me just being honest. The fake ones hate, but it's all to no avail. They wanna see me lose, but you know I never fail. Want a reality. I'll give up everything. I can see my dreams.
येथून कुठून मागव मंडळी आम्ही आता ट्रॅकिंग करत करत पहाडीवर जात आलेला आहे. पहिलं आम्ही वरती जायचं ठरवलं आहे, नंतर खाली जाऊ. थांबून जा. तर मंडळी समोर बघू शकता किती सारी पब्लिक आहे. तर आणि हा कालचा भाग. माझ्या मागे बघू शकता किती खाई आहे आणि वरती तिकडे चढायचं आहे. तर मित्रांनो आपण एवढ्या वरपर्यंत आलेलो आहोत, लवकर थकलेलो आहोत आम्ही. अनुभव असा येत आहे महादेवात चढल्यासारखा. बाप पडलो रे बाप्पा, मेलो का. अरे वा, खूप थकलो आम्ही. घनदाट जंगलामध्ये देखणीय असा धबधबा समोरच मला दिसेल. गाईस आता समोर एक अध्यायाची लाट आलेली आहे. तर मंडळी बघू शकता माझ्या मागच्या साईडला कशा पद्धतीचा धबधबा आहे. तर आणि मागच्या साईडला पूर्ण लोक तिथे स्पॉट आलेले आहेत. तर मित्रांनो, अशा घनदाट जंगलामध्ये आणि अशा झरण्यामध्ये राहण्याचा आनंद एक वेगळाच असतो. या कधी आले तर मुक्ताबाई ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बिसी तालुक्यामध्ये असलेलं हे डोमा गावापाशी असलेलं 7-8 किलोमीटरवर असलेलं एक प्रेक्षणीय जंगलामध्ये असलेलं एक मस्त छान धबधबा आहे. आपण फक्त आता झरणाच बघत आहोत, धबधबा तर समोर आहे. बघू समोर. तर मंडळी आता आपण काही थोड्या वेळानंतर आता मस्ती झाली सगळ्यांची करू. थोड्या वेळानंतर जिथे मेन धबधबा आहे तिथे जाऊ. थोड्या वेळाने तिथे जंगलामध्ये खूप मस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे. असं मन असं तृप्त होऊन जाते तिथं आल्यावर. म्हणूनच भरपूर चंद्रपूर जिल्हा आहे, नागपूर जिल्हा आहे, भंडारा जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा आहे, नागपूर आहे, ब्रह्मपूर आहे, ह्या वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक इथे स्पॉट बघण्यासाठी येतात. तर येणाऱ्या काळामध्ये ह्या स्पॉटची पण खूप डिमांड राहते.
तर मंडळी हे पाणी इथून जाऊन खाली जाते आणि खाली जाऊन धबधबा बनते. खालच्या साईडला जाणं वरच्या साईडला एन्जॉय झालेला आहे. हा मंडळी आम्ही खाली आलेलो आहोत. हा एक धबधबा बघू शकता. तर मंडळी ह्या ठिकाणी जातीच्या राणीला तलवार मारणी असं प्रख्यात आहे. त्या ठिकाणी तलवार मारली आणि 12 मास या ठिकाणी पाणी असते सांगण्यात आलेलं आहे. जसं की पाण्याच्या सांगण्यात आलेलं आहे.
तर मंडळी त्या धबधब्यातून आलेलो आहो आणि आम्ही दुसरीकडे आलो आहोत. मंदिराकडे जाणारा रस्ता हा आहे. आता आपण मंदिराकडेच जातो आपण. मग ये नंतर येतो. आणि ही सलमानाची मुलगी आम्ही फिरायला गेलो. आपला युद्ध झाला. युद्ध फिरता फिरता तिला मारलं ना आणि तिला मारता मारता म्हणजे ते लढाईची फिरता फिरता कोविड गेली. कोविडून म्हणजे 1.5 पर्यंत आपण जाते आणि या मंदिरात येऊन नियमुक्त झालं. थोडक्यातच आहे. भरपूर इतिहास आहे तिचा. अच्छा. पण ते एकदम तसं सांगतो ते आपला भरपूर 2 घंटे लागते. अच्छा. थोडक्यात म्हणजे फक्त मेन इतिहास आहे का 1035 मधली गोष्ट. अच्छा. फक्त ही आदिवासी माना समाजाची मुलगी होती. धर्मादाची मुलगी आहे. ती वीरांगना होती. तिला एक छोटासा बाळ होता. अच्छा. 5 नावाचा. तिला म्हणजे युद्ध प्रेमी ते जातीच्या नावाने केली. युद्ध करता तिला मारण्यात आला. तिला वाटलं आता सगळ्यांना मारला आता कोणती नाही. पण तिच्या पाठीमागे जो बाहेर मारून होता अक्षय त्याने तिच्यावर वार केला. आणि नंतर येऊन मग मुक्त झाली. हा मंदिर जो आहे पूर्ण इथं दगडामध्ये स्थापित झालेला आहे. दरीत तयार झाला. तुमचं नाव काय? देवीदास कुमार. धन्यवाद माहिती सांगितलं. चला. मित्रांनो, इथल्या पुजारीने आपल्याला अशा पद्धतीची माहिती सांगितली आहे की त्या काळामध्ये जे मुक्ताई देवी होती यांनी युद्ध केला होता. त्या पूर्ण आवार बघू शकता. मंदिराच्या पूर्ण त्या ठिकाणी असा आवार आहे. पूर्ण दगडाचा परिसर असल्यामुळे सगळीकडे दगडी दगड. तर मित्रांनो, अशा प्रकारे मुक्ताबाईचा एन्जॉयमेंट झालेला आहे आणि आता आम्ही निघत आहोत. दोन्ही साईडला पूर्ण दुकाने आहे. खूप साऱ्या गाड्या लोक इथे येऊन स्वयंपाक पण करतात. तर मंडळी, आता पाण्याने पूर्ण ओलं झालं होतं त्यामुळे आता कपडे वगैरे चेंज केली. सोबत आम्ही कपडे वगैरे घेऊन आलो होतो. इथं यायचं असलं तरी एक जोडी सोबत आणायची म्हणजे ओलं वगैरे झालं तरी कपडे चेंज करून वापस जाता होईल. कारण की जंगलामध्ये असल्यामुळे तिथं काही व्यवस्था वगैरे नाही बाथरूमची वगैरे कशाची. तर जंगलामध्येच काय आहे तर कपडे वगैरे सगळे चेंज करावं लागतं. तर आता कपडे वगैरे चेंज केले. मित्र म्हणत नाश्ता वगैरे करायचा म्हणून, पण नाश्त्याची व्यवस्था काही तर आम्हाला एवढी काही खास वाटली नाही. साधारण फक्त चिवडा आहे, चाय आहे आणि काय आहे रे भजे वगैरे आणि ते मक्याचे कणस वगैरे पण आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आम्ही आता जात आहोत. भेटूया नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठेतरी नवीन ठिकाणी. नवीन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.